तर 1.5 वर्ष ज्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं तो वाला ब्रिज आज म्हणजे गेले 2 दिवस झाले सुरू झाला आहे. मी आज सकाळी आलो, पण सकाळी ऊन जास्त असल्यामुळे मी काय कॅमेरा ऑन केला नाही. तो म्हटलं जाताना आपण दाखवूया रक्षक चौकमधला ब्रिज कसा दिसतोय, कसं काम झालं आहे, काय रिॲलिटी आहे, खरंच तो ब्रिज गरजेचा होता का, असे सगळे प्रश्न मला ते काम चाललेलं असताना रोज पडायचे. कारण की आम्ही त्या ब्रिजमुळं बरेच वेळ जवळजवळ अर्धा पाऊण तास असं ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे दोन्ही साईडला. असं नाही की ऑफिसवरून चाललो आहे किंवा ऑफिसला येताना दोन्ही साईडला ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, कारण की मध्येच रस्त्याचं काम चाललं होतं आणि त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम यायचा. सो आता मी ब्रिजवरती चालतो आहे, ब्रिजवरतीच चढणार आहे इथे. त्यांनी कसं प्लॅनिंग केलं आहे, सो BRT आणि 2 लेन. आता हा चालला आहे आपला. सो याच्यामध्ये ह्या 2 लेन आहेत की ज्याच्यामधनं कार जाऊ शकते. एक इकडे पिंपळे गुरवकडे जातो आणि अंडरपास जो आहे तो क्रॉस करून आपण राईटला जाऊ शकतो आणि लेफ्टला जाऊ शकतो. सो इथून 2 कार आरामशीर जाऊ शकतात. पलीकडून BRT जातात. ॲक्च्युली लोक BRTमध्ये गाड्या टाकतात, विच इज नॉट गुड अँड अलाउड ॲज वेल. त्याच्यात 10,000 रुपये फाईन आहे. सो आता मी हार्डली 1 मिनटाच्या आतमध्येच ब्रिज क्रॉस केला. सो हेच आहे की हा ब्रिज झाला खरं, पण याच्यामागं ॲक्च्युली लॉजिक काय होतं की हा ब्रिज इथे अचानक मध्ये बनवायची गरज का होती. तर हा बराच मोठा रोड आहे आणि तिकडे पलीकडे मिलिटरीसाठीचं जे काही हेडक्वार्टर किंवा कुठलं तरी ऑफिस आहे. सो त्यांना दरवेळी त्यांचे जे ट्रक आहेत ते यायचं झालं की त्यांना ट्रॅफिकमध्ये सिग्नलवरती थांबायचे आणि ते सिग्नलवर थांबू नये फॉर सिक्युरिटी रिझन्स किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी म्हणून मिलिटरीने स्वतः ते प्रपोजल ॲप्रूव्ह करून तो रोड बांधून घेतला आहे, तो ब्रिज बांधून घेतला आहे. सो त्याने होणार काय आहे की त्यांचे काही ट्रक आहेत किंवा त्यांचे जे आपले मिलिटरी पर्सन्स आहेत ते तिकडून इकडे इझिली ॲक्सेस करू शकतात त्यांना जेव्हा हवं आहे तेव्हा. सो त्यांना ट्रॅफिक किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये थांबायची गरज नाही. हे रिझन होतं म्हणून हा ब्रिज झाला आहे. सो याला बराच वेळ लागला. मागच्या पावसाळ्याच्या आसपास काम सुरू केलं होतं यांनी. आता मे महिन्यामध्ये जवळजवळ वर्ष तर गेलं आहे आणि आत्ता व्यवस्थित झाला. सो 2-3 दिवसापूर्वी न्यूज आल्या की ॲक्सिडेंट झाले असे. सो आता BRTमध्ये गाड्या टाकल्या तर ॲक्सिडेंट होऊ शकणार. सो BRTमध्ये गडबड केली असेल, पाठीमागून बस आली असेल तर त्या केसमध्ये गाडी धडकली असेल किंवा अचानक समजा नवीन माणूस एखादा आला आहे आणि त्याने डायरेक्ट ब्रिजवर घातली, त्याला अंदाज नाही आला. कारण की 3 लेनचे 2 लेन होतात आणि लोकांना समजत नाही. सो त्यामुळं असं काही ॲक्सिडेंट झाला असेल. तो सेम आत्ता ह्या ब्रिजवर चाललो आहे, सेम तसंच स्ट्रक्चरनी तिथं बनलं गेलं आहे. सो ओव्हरऑल ब्रिजचं काम झाल्यामुळं बाकीच्या लोकांना जे शिवाजीनगरकडं किंवा खराडी तिकडे जातात, सो त्यांचं बराच वेळ या ट्रॅफिकमध्ये जात होता एवढा मोठा रस्ता असून पण. सो ते सॉल्व झालेलं आहे. सो कधीकधी काही गोष्टी चांगल्या होतात पण त्या चांगल्या होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. जसं ह्या ब्रिजचं आहे. सो ब्रिजचं काम झाल्यावरती आपण 1 मिनटात येतो आहे, पण ते काम होण्यापूर्वी आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागला. हेच होतं, हे ब्रिजबद्दल बोलायचं होतं की ह्याचं ओपनिंग झालं आहे हे अपडेट द्यायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. बरेच दिवसानंतर माझा बाईकवरतीचा मोटो व्लॉग आहे. सो आता आपण मोटो व्लॉग स्टार्ट केला आणि पेट्रोलची टंचाई झाली आहे. सो आपण त्यातून पण जे जुने व्हिडिओ आपण बनवले ते करतो आहे आणि ऑफिसला जाईल त्यावेळी मी असे नवीन व्हिडिओ बनवेनच. सो हा होता आपला रक्षक चौकमधला ब्रिजचा अपडेट. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.